भावेश भिंडे सुनील राऊतांचा बिझनेस पार्टनर आहे का असा सवाल नितेश राणेंनी केला। भावेश भिंडेच्या उद्धव ठाकरेंसोबतच्या फोटोवरून नितेश राणेंनी हा निशाणा साधलाय। सुनील राऊत भावेश भिंडेंना मातोश्रीवर घेऊन गेला होता का असा सवालही नितेश राणेंनी केलाय। तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाऊदचे लोक आले होते, अंबादास दानवेंनी पलटवार केलाय। काही संबंधित कंपनी जिची ही होल्डिंग होती तिला अगोदरच मुंबई महापालिकेने नोटीस देऊन टाकलेली की ही होल्डिंग काढून टाका, तुमचा कार्यकाळ होल्डिंग लावण्याचा संपलेला आहे। तर ही त्या मालकाने ऐकलं नाही। मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं आम्ही ऐकतो। आता हा भावेश भिंडे नेमकं कोणाचा पार्टनर आहे? संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का? त्याबरोबर एखादा फोटो असला म्हणून तो गुन्हेगार असतो। मग आम्ही तो कोणाकोणाचे फोटो तुमच्यावर दिले? तुमच्या तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दाऊदचे लोक येऊन गेलेले, मग आम्ही काय म्हटलं का? तुमच्यावर संबंध येत असतात, लोक राजकीय लोकांना भेटत असतात, म्हणून काय त्यांच्याशी संबंध असणं वाटतं याला राजकारण आहे। मी या राजकारणात जात नाही, परंतु जे मृत्यू झाले याला जबाबदार अधिकारी जे गुन्हे असतील त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्याचा हा फलक आहे त्याच्यावर दाखल झाला पाहिजे। असेल तो उद्धवजी बरोबर त्याचा फोटो, काय फरक नाही पडत, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। असे असंख्य आणि हजारो फोटो जे देशात स्कॅम करून गेलेले आहेत, जे देशाला लुटून गेलेले आहेत, ज्यांच्यामुळे हजारोंचे बळी गेलेले आहेत, असे नेत्यांबरोबरचे फोटो आम्ही देखील दाखवू शकतो। एखाद्याबरोबर एखाद्याचा फोटो असणं म्हणजे त्या गुन्ह्यात तो आरोपी असणं असं नसतं। 2.5-3 वर्षापासून महापालिकेचं शासन कोणाचं आहे? शिवसेना सत्तेत आहे का? भाजपचंच राज्य आहे ना, प्रशासनाचंच राज्य चालू आहे ना। बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे। गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं ना कोणाचं। भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे। त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार आहेत। आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या गोष्टी घटना घडायला कोण कारणीभूत आहे? फोटो आला तर त्यांचे संबंध त्या ठिकाणी तशा अर्थाचे आहेत का? परवानगी संदर्भात हितसंबंध काही कामाला आलेत का? हे त्या ठिकाणी तपासावं। जर नसेल काही तर तथ्य नाही, परंतु जर एखादा एव्हिडन्स त्या ठिकाणी पुढे आला असेल तर त्या अनुषंगाने चौकशी करायला काही हरकत नाही आहे। कारण दुसऱ्यावर आरोप करत असताना आपल्या नेतृत्वाबरोबर या आरोपीचे फोटो दिसत आहेत, यापासून तुम्हाला लांब कसं काय पळता येईल ना?